नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो. चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केले आणि उद्यासाठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय. मित्रांनो, आपल्याला ओव्हरव्ह्यू साठी मी ते 30 मिनिटाचा आपला चार्ट लावलेला आहे निफ्टी फिफ्टीचा. आपल्याला क्लिअर कट या ठिकाणी सांगितलं होतं की आपला हा जो लेवल आहे जिथे आपली फायनल क्लोजिंग मिळाली होती त्या क्लोजिंग पासून 100 लेवल वरती 100 लेवल खाली आपलं वॉलेटाईल थोडंसं राहू शकतं मार्केट. पण ऍज इट इज जर हा 22,100चा लेवल क्रॉस केल्यानंतर आपल्याला फर्स्ट टार्गेट इथं 22,000 येऊ शकतो, जो की आपला इथं प्रिव्हियस आपल्यासाठी एक सपोर्ट सारखा काम करतोय. तर त्या ठिकाणी मार्केट थांबलेले आहे. कोणी जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपण बघून घ्या. काल जी आपण प्लॅनिंग केली ती त्याच हिशोबाने मार्केटने इथं बिहेव केले. आता पूर्ण हप्ता आपल्याला कसं प्लॅन करायचंय, काय प्लॅन करायचं त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. व्हिडिओ आपण शॉर्ट पर्यंत बघा. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपला निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे. जसं की आपण बघू शकता, आपली जी कालची क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ निगेटिव्ह मध्ये 300 ते 200 पॉईंट 280 पॉईंट आपण इथं मायनस मध्ये क्लोज करताना आपण बघतोय मार्केटला. आता 2 ते 3 गोष्टी आपल्याला इथं पूर्णपणे लक्ष देऊन बघायचे. एक आपण बघू शकता या ठिकाणी जर आपण एक थोडंसं ऑब्झर्व केलं मित्रांनो, बारीक ऑब्झर्व करा. हा आपला एक 22,500चा लेवल आहे. या 22,500च्या लेवलला मार्केटने इथं खूप चांगलं रेजिस्टन्स साईडला आपल्याला रिस्पेक्ट केले. म्हणजे सेलर लोकांनी बायरला मार्केट वरती घेऊन जाण्यापासून पूर्णपणे अडथळा निर्माण केला. तर हा जो झोन आहे हा पूर्णपणे आता सेलरच्या कंट्रोल मध्ये झालाय. म्हणजे हा रेजिस्टन्स पॉईंट आहे. बायर जोपर्यंत या लेवलच्या वरती मार्केट इथं क्लोज करत नाही, म्हणजे जवळजवळ एक 22,500च्या जवळपास इथं क्लोज करत नाही, तोपर्यंत बाईंग साईडला आपल्याला मुवमेंट भेटणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. किंवा बाईंग साईडला मुवमेंट तेवढी फास्ट भेटणार नाही असं म्हणू शकतो आपण. इम्पॉसिबल काहीच नाही मार्केटसाठी, वॉट एव्हर गोष्ट. आता आपलं जे ना लास्ट आपण ज्या ठिकाणी सपोर्ट घेतला होता, मी थोडीशी तर लेवल मार्क करून देतो म्हणजे आपल्याला समजेल मला काय सांगायचंय. हा फर्स्ट लेवल आपल्यासाठी येतोय, हा एक आपल्यासाठी लेवल येतो इम्पॉर्टंट, आणि हा एक आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट लेवल येतोय. मी याला आपल्याला झूम आउट करतो. बारीक लक्ष द्या मी काय सांगतोय त्याच्याकडे. आपला हा जो झोन आहे, कोणता झोन, हा झोन जवळजवळ इथून तर इथपर्यंत येतो 350 पॉईंटचा आपला जवळजवळ झोन येतो. तर इथून आपल्याला जर आपण इथं इथं जर मेजरमेंट घेतलं तर 350-400 पॉईंटची मेजरमेंट येते. म्हणजे या झोन मध्ये जे वाद चालू होता बायर आणि सेलर मध्ये, त्या वादामध्ये सध्या सेलर इथं विन करताना आपल्याला दिसतंय. तर या ठिकाणी आता क्लोजिंग करताना दिसते. आता लास्ट टाइम जर आपण बघितलं तर हे बघा, इथं बारीक लक्ष द्या की इथं एक रेड कॅन्डल क्रिएट झाली, त्यानंतर ग्रीन कॅन्डल आली. इथे एक मोठी रेड कॅन्डल क्रिएट झाली, नंतर एक ग्रीन कॅन्डल आली. या ठिकाणी पण एक मोठी ग्रीन कॅन्डल आली, रेड कॅन्डल आली, त्यानंतर ग्रीन कॅन्डल आली. या ठिकाणी पण रेड कॅन्डल आली, तर इथे ग्रीन कॅन्डल आली. म्हणजे जसं की एक अप ट्रेंडला जसं प्रत्येक सेलिंग पॉइंटला एक फॉलो थ्रू भेटतोय बाहेरचा, तर त्या प्रकारे इथे बिहेवियर झाले. पण उद्याच्या डेटला जर या ठिकाणी अजून एक जर आपली रेड कॅन्डल जर इथं क्रिएट झाली, तर आपल्यासाठी जे आहे ना आपले 21,500चा लेवल बायर म्हणजे सेलर लोकांसाठी हे फर्स्ट टार्गेट होऊन जाईल. इथपर्यंत सुद्धा मार्केट इथं रीच करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी टाइम स्पेंड करून खाली पण जाऊ शकतो, त्या टाइम स्पेंड करून वरती पण येऊ शकतो. पण तत्काल आपण असं गृहीत धरू शकतो ऑन डेली टाइम फ्रेम वरती मार्केट आता निगेटिव्ह झाले. हा जो जेवढा झोनचा मेजरमेंट आहे तितकंच मार्केट खाली पण जायचे चान्सेस आहे. त्या गोष्टीवरती आपण लक्ष ठेवा. आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला घेऊन चलतो. 15 मिनिटावरती आपण काय काम करू शकतो उद्याच्या डेटला. आता क्लिअर कट आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवल आहे 21,800 आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे. हा लेवल ऍज सून ऍज मार्केट क्रॉस करते 10 पॉईंट याला प्लस करून टाकायचं फक्त. आपला लेवल येतोय 21,880. तर आपण 21,870चा पॉईंट घ्या. या लेवलला जसं तुम्ही क्रॉस करताय तर या ठिकाणी तुम्ही पुढची एक एंट्री घेऊ शकता. कारण इथून जे ना सेलरची एंट्री फास्ट होईल, जे सेलर आपल्याला घेऊन येऊ शकता. आपले 21,800 फर्स्ट टार्गेट येईल. सेकंड टार्गेट येतो आपला 21,700. जर आपल्याला बाईंग साईडला जर ट्रेड घ्यायचंय तर बाईंग साईडला ट्रेड घेतल्यानंतर इथं जे 22,100चा हा जो लेवल आहे, हा वरचा लेवल, या लेवलच्या ठिकाणी मार्केट इथं सस्टेन केलं पाहिजे. त्यानंतरच आपण विचार करू शकतो बाईंग साईडचा ट्रेड घेण्यासाठी. जर यदा कदाचित जर आपलं समजा इथं गॅप अप मार्केट झालं, जर इथूनच 100 पॉईंट वरती जर गॅप अप मार्केट झालं, तर आपल्यासाठी फर्स्ट रेजिस्टन्स इथे हिट करेन आपला 22,100चा फर्स्ट रेजिस्टन्स येईल. कारण या ठिकाणून जेव्हा बाहेर ह्या लेवलवरती मार्केटला घेऊन येतील तर इथं जे सेलर परत ऍक्टिव्हेट होतील. कारण लास्ट टाइम जो आहे ना ह्या ठिकाणी एक सपोर्ट घेतला होता इथं बायर लोकांनी, तर हा जो सपोर्ट आहे आता हा रेजिस्टन्स झालेला आहे. बघा इथून, बघा इथून हे सपोर्ट आहे. तर आता हा जेव्हा फर्स्ट टाइम याला हिट करीन का तर तेव्हा हा रेजिस्टन्स पॉईंट होऊन जाईल. त्यानंतर परत हा इथून इथपर्यंतच मार्केट येऊ शकतो. त्यानंतर जर याला वरच्या साईडला जर मार्केट घेऊन जाते तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होतो मित्रांनो आपल्याला, जो की इथं आपल्याला 22,200 पर्यंतच्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतो निफ्टी 50 मध्ये. ओके, आता बँक निफ्टी मध्ये चेक करूया बँक निफ्टी वरती काय लेवल येतं आपल्यासाठी. इथं 1 डेचा मी टाइम फ्रेम लावतोय. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब
खूप कमी आहे. 1 वर्षापासून व्हिडिओ बनवतोय त्या कंपॅरेटिव्हली. चला बघूया काय अडचण नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा आपल्यासाठी एक निगेटिव्ह झोन दिसतोय. इथं रेजिस्टन्स बघू शकता. ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स 1 2 3 तीन ठिकाणी आपल्याला डेली टाइम फ्रेम वरती ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स आलेला आहे. जर हा ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स मार्केटने इथं जर होल्ड केला असता, जर याला वरच्या साईडला ब्रेक केला असता, तर आपल्यासाठी 48,000चा लेवल हा इम्पॉर्टंट ठरला असता. तिथपर्यंत आपण रीच करू शकलो असतो. पण हा जो बॉक्स आहे, हा मार्केटने जो बॉक्स बनवला होता, त्या बॉक्सला मार्केटने इथं निफ्टी 50 सॉरी बँक निफ्टीने नेगेटिव्ह साईडला क्लोज केलेलं आहे. आणि जर मेजरमेंट आपण घेतली तर मेजरमेंट आपण बघू शकता, लास्ट डे ची जी क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पासून आपण 700 पॉईंट इथं क्लोज केलोय. तर आता नेक्स्ट आता सेलर साठी जो टार्गेट आहे, हा आपल्यासाठी सेलर साठी टार्गेट आहे 45,000चा लेवल. कारण की तिथून एक छोटासा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स पॉईंट येईल 45,500चा. या 45,500 ला इथं टच करून परत तिथं 45,000 पर्यंत पण येऊ शकतो. जर अप्पर साईडला जर यायचंय मार्केटला, तर 47,000च्या वरती जेव्हा मार्केट इथं क्रॉस करेल, तेव्हाच आपल्याला न्यू बायर जे आहे ते ऍक्टिव्हेट होताना दिसतील. तोपर्यंत मार्केट एक तर साइडवेज राहील किंवा साइडवेज टू डाऊन ट्रेंड सुद्धा राहू शकतो. जे चान्सेस स्ट्रॉंग आहे, तर या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. इथं लास्ट टाइम आपण बघू शकता, हा जो झोन होता हा इम्पॉर्टंट होता. कारण या ठिकाणी मार्केटने खूप वेळा सपोर्ट घेतल्यानंतर आता ह्याच लेवलला मार्केट इथं सपोर्ट घेत आहे. आता या ठिकाणी रेजिस्टन्स घेत आहे. आपण इथं क्लिअर कट इथं बघू शकता 47,000चा लेवल महत्वाचा आहे. जर बाहेर ऍक्टिव्ह व्हायचं तर वरची क्लोजिंग करणं सुद्धा गरजेचं आहे बाहेर लोकांचं. तर आपण या ठिकाणी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतो, जेणेकरून आपल्याला समजेल की मला इथं काय सांगायचंय. इथं जर आता एक स्लूप असतो मित्रांनो मार्केटचा, जेव्हा आपण बघितलं तर एक मार्केट इथं जे आपला लोअर लो आहे का, लोअर लो बनवत चालतं, तर त्याच प्रकारचा स्लूप आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा. इथं लोअर लो बनते म्हणजे सेल ऑन राईस ची या ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटेजी इथं म्हणजे अंमलात आणू शकतो की सेल ऑन राईस आपण करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मार्केट इथं अप्पर साईडला जाईल, तर फर्स्ट टाइम जेव्हा रेजिस्टन्स हिट करेल त्या ठिकाणी तुम्ही सेलिंग साठी विचार करू शकता. तुमचा स्टॉप लॉस जो राहील इथे 40 ते 50 पॉईंटचा स्टॉप लॉस राहील. टार्गेट तुम्ही 80 ते 100 पॉईंटचं इथे टार्गेट घेऊ शकता. फर्स्ट आपलं जे सेलिंग पॉईंट आहे, हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जेवढ्या गोष्टी तुम्ही सिंपल ठेवसाल ना, तेवढं ते इफेक्टिव्ह राहील. जेवढ्या गोष्टी तुम्ही कॉम्प्लिकेटेड करताना, तेवढं तुम्हाला प्रॉफिट कमवायला प्रॉब्लेम जाईल. ओके, तर आपल्याला इथं बघू शकता फर्स्ट आपल्या जो रेजिस्टन्स येतोय, रेजिस्टन्स पॉईंट येतोय आपला, एक सेकंड, रेजिस्टन्स पॉईंटच गायब झाला. फर्स्ट रेजिस्टन्स पॉईंट येतो आपला 46,200. फर्स्ट रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी आपण सेल करू शकतो. सेकंड रेजिस्टन्स आपला 46,700. या ठिकाणी पण सेलिंग साठी आपण ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. थर्ड रेजिस्टन्स आपला येतोय 47,160. या रेजिस्टन्स वरती पण आपण सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. आणि जर ऑन दी हँड जर इथं समजा जर मार्केट इथं फ्लॅट ओपन होणं जर डायरेक्टली क्लोज करते खालच्या साईडला, जसं आपला इथं 45,910 हा जो लेवल आहे, याच्यामध्ये 20 पॉईंट मायनस करा, म्हणजे जवळजवळ 45,830 880 या लेवलला मार्केट इथं फ्लॅट ओपन होऊन जर खालच्या साईडला जर ब्रेक करतंय, तर आपण इथं डायरेक्टली ट्रेड घेऊ शकता पुट साईडला, जो की आपल्याला इथं 150 ते 200 पॉईंट आपल्याला एक वन वे मध्ये पॉईंट मिळून जाईल, जे की खूप इझी राहील आपल्याला ते कॅप्चर करणं. ठीक आहे. आणि जर गॅप अप ओपन झालं, तर आपण या ठिकाणी या लेवलवरती लक्ष ठेवा. हे 3 लेवल जे मी प्लॉट केले, याच्यावरती आपण सेल साईडला पण इथं ट्रेड घेऊ शकता. जर हेवीली मार्केट गॅप डाऊन झालं, तर गॅप डाऊन झाल्यानंतर आपल्याला काही करायची नाहीये. हा जो झोन आहे, हा पूर्ण सपोर्ट झोन आहे खालच्या साईडला. तर या ठिकाणी मार्केट जे आहे ना, व्हॉलेटाईल होऊ शकतं किंवा व्हॉलेटाईल होऊन अप साईडला जाऊ शकतं. या 2 ते 3 गोष्टी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट पण फॉलो करणं आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब खूप कमी झाले, सबस्क्राईब करून टाका. वाटेकर गोष्टी. तर भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.